नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी मिनल जाधव, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत वन डे ट्रिपसाठी मुंबई आणि पुण्यापासून 2 तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे मुंबईपासून अंदाजे 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे जाण्यासाठी 1 ते 1.5 तासाचं अंतर तरी लागेल. मी पोहोचण्यासाठी कारचा वापर करत आहे. तुमच्याकडे जर बाईक असेल किंवा तुम्ही ट्रेनचाही वापर करू शकता. ट्रेनने जाण्यासाठी तुम्ही पनवेल स्टेशनला उतरून तिथे तुम्हाला डायरेक्ट रिक्षा भेटेल किंवा तिथे शेअरिंग रिक्षाही अवेलेबल आहेत. ते तुम्हाला कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या गेटपर्यंत सोडतील. जसजसं तुम्ही जवळ जाल तुम्हाला कर्नाळा फोर्टही दिसायला लागेल. तुम्हाला ते दिसतंय का? जिथे टोक दिसतंय वर डोंगरावर, तो कर्नाळा फोर्ट आहे. त्याच्या पायथ्याशीच कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. पावसाळा असल्यामुळे सर्वत्र हिरवंगार पसरलेलं आहे आणि ते दृश्य मनाला मोहून टाकणारं आणि सुंदर आहे. अगदी 2 तासातच आम्ही कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या इथे पोचलो आणि ही त्याची एंट्रन्स आहे आणि दिसायला खूप सुंदर आणि अप्रतिम वातावरण आहे. इथे चार्जेस आहेत. जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर तुम्हाला एंट्री फीज आहे. इथे पर पर्सन 60 रुपये एंट्री फीज आहे. आणि जर तुम्ही बस, कार किंवा मोटरसायकल, बाईक कशानेही आला असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पेड करायला लागतील. आणि हां, जर तुमच्याकडे कॅमेरा असेल त्याचेही तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पेड करायला लागतील. तर चला जाऊया तिकीट काढायला. आम्ही तिकीट काढलं आहे. चला तर मग कर्नाळा पक्षी अभयारण्यात एंट्री करूया. इथे तुम्हाला जागोजागी बोर्ड लावलेले दिसतील आणि त्या बोर्डवर पक्ष्यांबद्दलची इन्फॉर्मेशन, या पक्षी अभयारण्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल. या बोर्डवर तुम्हाला या अभयारण्यात वास्तव्य करत असलेल्या पक्ष्यांचे फोटो आणि नाव बघायला भेटतील. हा आहे कर्नाळा पक्षी अभयारण्याचा नकाशा. एंट्री केल्यावर थोड्याच अंतरावर इथे तुम्हाला घरगुती पद्धतीचं उत्तम जेवण भेटेल आणि तिथे नाश्ता, दुपारचं जेवण, व्हेज, नॉन व्हेज असं खायला भेटेल. तिथेच तुम्हाला लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन, जिथे काही स्लाईड्स आहेत असेही भेटेल. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन गेला असेल तर ते तिथे मजा करू शकता. आता आपण कर्नाळा फोर्टच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि तिथेच तुम्हाला हे सगळे दृश्य बघायला भेटतील. तिथे बसण्यासाठी जागा, एक खाण्यासाठी हॉटेल आहे आणि तिथेच तुम्हाला काही पक्षीही बघायला भेटतील. तिथे त्या पिंजऱ्यामध्ये आहेत आणि तेवढेच पक्षी तिथे आहेत. बाकीचे सर्व पक्षी तिथे वास्तव्यास आहेत. तिथे आजूबाजूला पसरलेल्या जंगलामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे कर्नाळा फोर्टच्या पायथ्याशी आहे व तिथून कर्नाळा फोर्ट येथे जाण्यासाठी पायवाट आहे. कर्नाळा फोर्ट वर चढण्यासाठी कसलीही प्रॉपर शिडी नाही. तिथे तुम्हाला ट्रेकिंग करूनच जावे लागते. ज्यांना ट्रेकिंग करायची आवड आहे किंवा ज्यांना कधी ट्रेकिंग करून पाहायची आहे त्यांनी नक्की कर्नाळा फोर्टला भेट द्यावी आणि तिथे ट्रेकिंग करून पाहावी. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. पायथ्यापासून फोर्टपर्यंत जाण्यासाठी कमीत कमी 1.5 तास एवढा वेळ लागतो आणि वर पोचल्यानंतर परत रिटर्न खाली येण्यासाठी पण तेवढा वेळ 1.5 तास लागेल. फोर्ट चढताना मध्ये तुम्हाला चेक पॉईंट्स पण आहेत. तिथं तुम्ही थोडा वेळ बसून आरामही करू शकता. म्हणजे थोडा बसू शकता आणि नंतर पुढे जाऊ शकता. पण थोडासा टाईम एक्सटेंड होईल एवढंच. ट्रेकिंग करताना तुम्ही ट्रेकिंगसाठी वापरण्यात येणारे शूजचा नक्की वापर करा. कारण काही जागा तिथे थोड्या घसरड्या आहेत. जर तुम्ही शूज घातलेले असेल तर तो एक सपोर्ट राहील आणि हातामध्ये एक काठी ठेवा. म्हणजे तुम्ही त्याचा सपोर्ट घेऊन वर चढू शकता. गडावर चढताना आजूबाजूला सर्वत्र पूर्ण जंगल आहे
आणि तुम्ही जे वाट आहे त्याच्यावरनंच चाला, चुकू नका, कुठे आजूबाजूला जाऊ नका. आणि तुम्हाला जर रस्त्यामध्ये काही प्राणी भेटले तर त्यांच्यापासून लांबच राहा. खास करून तिथे माकडं असतात, तुमच्याकडे जर बॅग असेल तर ते खेचून घेण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून थोडं लांबच राहा. मी पूर्ण वर गडापर्यंत गेले नाही, मला पुढे गगनगिरी महाराजांच्या मठातही जायचं होतं, म्हणून मी पुढे गेले नाही. तो तुम्हाला दिसतोय तो कर्नाळा गड आहे आणि तिथपर्यंत तुम्हाला जावं लागेल. तिथपर्यंत जर तुम्ही वर ट्रेकिंग करत गेला तर तुम्ही त्या टोकापर्यंत पोचाल. आणि ते खूप सुंदर आणि वातावरण अतिशय सुंदर होतं. पावसामुळे थोडा पाऊसही पडत होता. खूप अतिशय सुंदर, मनाला मोहणारं वातावरण होतं. आता तर आम्ही रिटर्न निघालो, पण नक्की नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा वर गडापर्यंत नक्की जाऊ. आणि आय थिंक कधी कधी असं वाटतं की चढणं सोपं असतं पण उतरणं कठीण आहे ट्रेकिंग करताना. खाली पायथ्याशी आल्यानंतर तिथेच आम्हाला एक छोटंसं हॉटेल भेटलं. ते उत्तम प्रकारचं व्हेज नॉनव्हेज घरगुती जेवण तिथे भेटतं, नाश्ता भेटतो. आम्ही तिथे चहा पिला. इथे तुम्हाला रेट्सही दिसत असतील आणि तुम्ही नक्की ट्राय करा. पुढे आता मी गगनगिरी महाराजांच्या मठात निघालेली आहे आणि तोही ब्लॉग मी लवकरच टाकेन. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.